मुंबईकरांना त्रास होतो त्याची जबाबदारी आम्ही घेतो, पण भविष्यात मुंबईकरांना त्रास होणार नाही आणि चांगल्या दर्जाचे रस्ते मिळतील याची आम्ही हमी घेतो आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुन्हा एकदा मी रमेश जोशींकडे जातोय. रमेश जोशी, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आम्हा नागरिकांना असहाय्य वाटतंय, असं दिसतंय की शिवसेना भाजप काँग्रेसवर आरोप करते, काँग्रेस यांच्यावर करते, हे सगळे मिळून मनसेवर करतायत आणि राज्य मात्र कंत्राटदार आणि प्रशासन करतंय. आम्ही नागरिकांनी काय करायचं अतिशय थोडक्यात सांगा. नागरिकांनी करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की अशा प्रकारचं जेव्हा नागरिकांना नागरी सुविधांचा फायदा मिळत नाही त्यावेळेला अनेक वेळेला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पण करता येतात. मी याप्रमाणे माझ्या कारकिर्दीमध्ये किमान डझनभर तरी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन्स केलेले होते आणि मला त्यामध्ये यश पण थोड्या बहुत प्रमाणात मिळालेलं होतं. मुद्दा असा असतो की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन करायचे, मग आपण त्या ठिकाणी आपल्या निवडून दिलेल्या नगरसेवकांनी जर स्वतःचं विश्वस्त म्हणून जबाबदारी पार पाडली नाही तर त्याच्याकरता काय करायचं. मुख्यमंत्र्यांना खरं म्हणजे सेक्शन 520 खाली महापालिकेमध्ये जर योग्य त्याप्रमाणे कामकाज चालू नसेल तर हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. हा हस्तक्षेप काय राजकीय कारणानेच करायचा आहे का त्यांनी, का मुंबईच्या नागरिकांच्या व्यथा लक्षात घेऊन त्यांनी या ठिकाणी शेवटी राज्याचा प्रमुख म्हणून यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की जो कायदा आहे महापालिकेचा कायदा हा नगरसेवकांना खूप मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य देतो, स्वायत्तता देतो, परंतु आपण आपली स्वायत्तता जर कमिशनरच्या संबंध एक्झिक्युटिव्ह पॉवर्सच्या खाली जर घालवून बसणार असू तर प्रत्येक गोष्टीचं पाप आपण कमिशनरच्या दाराशी आणून बसवणार आहोत. हे बरोबर नाही. लोकनियुक्त प्रतिनिधींना असलेले अधिकार जर आपण गाजवले तर त्या ठिकाणी कमिशनरना पण त्याप्रमाणे वागावं लागतं. हा मला आलेला तरी अनुभव मी आपल्याला मुद्दाम सांगू इच्छितो. तेव्हा मुंबईच्या नागरिकांनी हताश होण्याचं कारण नाही. आपल्या नगरसेवकांच्या मार्फत जर त्यांच्याकडनं होत नसेल, आता दर आठवड्याला आयुक्तांची ही असते म्हणजे जनतेचा दरबार असतो, त्यांनी मांडावं त्या ठिकाणी. आणि आताचे आयुक्त सुदैवानं हे अपराईट आहेत, प्रामाणिक आहेत आणि त्यामुळं कोणाही दबावाखाली न येताना स्वतः निर्णय घेण्याची त्यांच्यात क्षमता आणि कुवत आहे. मला असं वाटतं तो एक प्रकारे मुंबईच्या नागरिकांना मिळालेला दिलासा आहे. एवढीच आता फक्त आशा करण्यासारखी स्थिती आहे आज मुंबई शहरामध्ये आहे. परंतु ही परिस्थिती जर राहू नये असं वाटत असेल, ही हतबलता नागरिकांमध्ये येऊ नये असं वाटत असेल तर नागरिकांनी अधिक जाणीवपूर्वक आपला मतदानाचा अधिकार वापरला पाहिजे. केवळ भावविवश होऊन आपल्या अधिकाराचा वापर करता कामा नये आणि जे नगरसेवक या दृष्टीनं अभ्यास न करताना, कायदा न वाचताना, महापालिकेचे नियम लक्षात न घेता जर अधिकाऱ्यांच्या हातात आपली संबंध स्वायत्तता सुपूर्द करणार असतील तर मग ते असले काय नसले काय काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. आज मुंबई शहरामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की एखादा रस्ता करायला घेतल्यानंतर तो रस्ता जणू की म्युन्सिपालिटीच्या इंजिनियरची जबाबदारी आहे, महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे असं मानून जर तिथला लोकप्रतिनिधी गप्प बसणार असेल तर ते बरोबर नाही. लोकांनी त्याच्यावर व्हिजिलन्स ठेवण्याची गरज आहे आणि हा व्हिजिलन्स जर राहिला तर त्यांना गप्प करण्याचा जर प्रयत्न झाला की आमच्या कामात तुम्ही अडथळा आणू नका तर हा भंपकपणा मग लोकांनी चालू देता कामा नये. म्हणून माझी आपल्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे की येत्या काळामध्ये त्यांनी अधिक असर्टिव्ह राहावं. आपल्या हक्कांचं जतन करण्याकरता कोणाकडे ते सुपूर्द न करताना स्वतः ते वापरण्याच्या कामाला सुरुवात जाणीवपूर्वक करावी तर येत्या काळामध्ये नागरिकांना त्यातून सोयी सवलती मिळू शकतील. एक लक्षात घ्या, प्रत्येक कंत्राटामध्ये त्या ठिकाणी कंडिशन्स असतात, तिला पाळायच्या असतात. हळूहळू म्हणजे सुरुवातीला जेव्हा कॉन्ट्रॅक्टचे रोड आले मुंबई शहरामध्ये किनईकरांच्या काळामध्ये त्यावेळेला त्यामध्ये कंडिशन्स होत्या की रस्ता एक 5 वर्षापर्यंत त्याची रिपेअर्स करायला लागणार नाहीत. त्याबद्दल झालं तर ती कॉन्ट्रॅक्टर्सकडनं वसुली करण्याची त्यांनी दंडात्मक रक्कम ठेवली होती. हळूहळू या दंडात्मक अटी या तुमच्या कंत्राटातून गायब झालेल्या आहेत. मेराणी कमिटी बरोबर आहे. रमेश जोशी, माझा वेळ संपलाय, अगदी वेळ नाहीये. रमेश जोशी, आता माझा वेळ संपलेला आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. रमेश जोशी म्हणतात ते बरोबर आहे. याचा मतितार्थ असा आहे की नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे आणि प्रशासनावर, कॉन्ट्रॅक्टर्सवर, राजकारण्यांवर, सर्वांवर दबाव. नागरिकांची 5 सदस्यांची यावर्षी कामाचा दर्जा चांगला राहण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई शहरात पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे आणि शहर इकडे आम्ही 5 सदस्यांची
म्हणजे नागरिकांची स्वतंत्र नागरिकांची ज्यांचा रस्त्याच्या संदर्भात टेक्निकल अभ्यास आहे, जे काही समाज सेवेचं काम करतात असे, आणि ज्यांना इच्छा आहे अशी समिती बनवणार आणि ते 5 सदस्यांची समिती ह्या संपूर्ण रस्त्यांवर मॉनिटरिंग करणार. प्रत्येक इंजिनियरला यावर्षी प्रथमतः आम्ही एक जबाबदारी देतोय, प्रत्येक रोडला नंबर देतोय आणि तो इंजिनियर 3 वर्ष तिथून बदली होणार नाही याची दक्षता यावेळी घेतोय. एक नवीन सिस्टीम नगरसेवक म्हणून आम्ही उभं राहणार. आणि आम्ही स्वतः उभं राहून ते कामाचं मॉनिटरिंग यापूर्वी आमच्या विभागात केलेलं आहे. काही नगरसेवक सुस्त आहेत, ते नाही करत, रात्री झोपतात, ही कामं रात्रीची होतात, त्याला रात्री जागावे लागतं. शिवसेना खबरदारी तुम्ही घेणार आणि नागरिकांचा सहभाग घेणार आणि संपूर्ण पारदर्शकता ठेवणार. ठीक आहे. मला वाटतं एकंदरीत ह्या सर्व प्रक्रिया आता निवडणुकीपूर्वी होतात. राजकीय इच्छाशक्ती, प्रबळ इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. नाही, मला वाटतं प्रबळ राजकीय. ठीक आहे, मला हा वाद पुन्हा नाही सुरू करायचा आहे. आपण वारंवार चर्चा करणार, तुम्ही काळजी करू नका. निवडणुका आहेत, निवडणुकीनंतर सुद्धा वारंवार चर्चा करणार. 5 वर्ष झोपलेले होते का ते सांगतायत 5 नागरिकांची ते समिती नेमणार आहेत आणि स्वतंत्र नागरिकांची नेमणार आहेत. नगरसेवक काळजी घेणार आहेत. मला असं वाटतं हे होतंय की नाही बघूया. नागरिक सुद्धा दबाव आणतील. बरोबर आहे. ठेकेदार बदला अशी तुमची मागणी आहे. ठीक आहे, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. स्थायी समितीत तुमच्या बाजूलाच ते बसतात, तुम्ही चर्चा करा. बोलले नाही, निवडणूक आलेल्या आठवलेले आहे. ठीक आहे, माझी वेळ संपली आहे. नागरिकांना खड्ड्यात घालायचं काम करतं. माणसाला खड्ड्यात बापरे याचं कारण असं आहे की महापालिका निवडणुका जेवढी जवळ येणार तेवढी यांची चर्चा अशा प्रकारे अधिकाधिक आक्रमक होणार आहे. मराठी माणसाला तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तिथे राजहंस सिंग आहे, सगळ्यांना हात जोडतो आणि आमच्या हिताची काळजी घ्या. मी एक सामान्य मुंबईकर आहे, माझ्यासारखे इथे 1.5 कोटी आहेत. आमच्या हिताची काळजी घ्या एवढीच कळकळीची विनंती करतो आणि हा कार्यक्रम संपवतो. पार्टीतर्फे सांगतो की आम्ही विकासाच्या कामात कुठेही मतभेद करणार नाही. ठीक आहे. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघा, राजकारणी आणि कॉन्ट्रॅक्टर संगनमतामुळे मुंबईची वाट लागली आहे का? बघा पडद्यावर 90% लोक म्हणतात होय मुंबईची वाट लागतेय. वाट लागली असं म्हणतायत, लागतेय म्हणतायत. ही वाट लागणार नाही याची खबरदारी सर्व राजकीय पक्षांनी घ्यायला हवी. पण त्यापेक्षा जास्त नागरिकांची ही जबाबदारी आहे. नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे आणि दबाव निर्माण केला पाहिजे, तरच मुंबई सुरक्षित आणि चांगली होऊ शकेल. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.